आज आपल्याला माहिती आहे की जवळपास 350 जाती ओबीसी मध्ये आहेत आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ऍडमिशनमध्ये ओबीसीचा कट ऑफ एससीबीसीच्या वर आहे आणि एससीबीसीचा कट ऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे. त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही. आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल. मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही. राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत, नोकरी मिळाली पाहिजे, तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे. तुम्ही मराठा समाजाला लागतोय, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, ते देखील आता पाठिंबा देताना पाहायला मिळतात. काय या आंदोलनाला तुम्हाला मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसत आहे. म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता आणि तुम्हाला आता हे दिसत आहे. यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ठीक आहे, माझं म्हणणं काय, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार. अरे भाई मैं महाराष्ट्र का आदमी हूं, कहा बिहार जा तुम्हाला दिसतोय का? कारण त्यांचं सरकार असताना त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही, आता तेच कसं आरक्षण द्यायचं तुम्हाला? नाही, म्हणूनच बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का 15 वर्ष डिफंक्ट होतं? 15 वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होतं ना. मी ते उभं केलं आणि आज 1.5 लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले. आज सारथीच्या माध्यमातून IAS IPS ऑफिसर तयार होत आहेत, एमपीएससीचे विद्यार्थी तयार होत आहेत, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात. सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये ते स्ट्रेंथन केलंय. शिक्षणाच्या योजना, त्या ठिकाणी वसतिगृहाच्या योजना, वसतिगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना, सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत. त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलंय. हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये, हे सांगणारे लोक होते. 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा, एक, जस्ट सिंगल वन.